पानखळे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघा MSFच्या भरतीची नोंदणी प्रक्रिया चालू होणार आहे 13 मे ते 20 मे दरम्यान। त्याच्यासाठी पोलीस भरतीच्या वेटिंगच्या मुलांना मेसेजेस पाठवण्यात आलेले आहेत, परंतु ती पोलीस भरती वेटिंग नेमकी पोलीस भरती आहे कधीची, 2022ची आहे की 2021ची आहे किंवा मग ही आता करंट 2024ची आहे याबद्दल अजून माहिती आलेली नाही, कारण त्या संदर्भातली लिस्ट MSFच्या साईटवर अजून पडलेली नाही। ज्या दिवशी MSFच्या त्या साईटवर ती लिस्ट पडेल त्या दिवशी आपल्याला समजेल की नेमकी पोलीस भरती कुठली आहे आणि कुठल्या वेटिंगच्या विद्यार्थ्यांना तिथं बोलवण्यात आलेलं आहे। परंतु सध्या तरी फक्त एवढीच नोटिफिकेशन MSFच्या साईटवर पडलेली आहे की MSFच्या नोंदणीकरता तुम्हाला 13 मे ते 20 मेच्या दरम्यान दिलेल्या ठराविक तारखेनुसार जो तुम्हाला मेसेज पाठवलेला आहे त्या तारखेवरती तुम्हाला तिथं MSFची नोंदणी करण्यासाठी हजर राहायचं आहे मुंबईला, ठीक आहे। परंतु मग तुमच्या मनामध्ये विषय विचार चालू असतील की MSFला जॉईन करायचं किंवा नाही करायचं, अशी तुमच्या मनात जर धाकधूक घालमेल चालत असेल तर मी तुम्हाला एक MSFच्या जवान या नात्याने सजेशन देऊ इच्छितो की सध्या तुम्हाला MSFच्या ट्रेनिंगसाठी बोलावलेलं नाही आहे, MSFच्या नोंदणीसाठी बोलावलेलं आहे। बाकी तुम्हाला ते MSF जॉईन करायचं किंवा नाही करायचं हा विचार नंतरचा आहे। सध्या तुम्हाला फक्त नोंदणीकरता बोलावलं आहे ना, तर हा चान्स तुम्ही सोडू नका। MSFच्या नोंदणीकरता तुम्ही त्या दिलेल्या तारखेला तिथं जा, तुम्हाला मेसेज आला आहे त्या मेसेजमध्ये जी तारीख दिलेली आहे त्या तारखेला तुम्ही तिथं हजर व्हा आणि नोंदणी करून या। बाकी तुम्हाला ते जॉईन करायचं नाही करायचं तो तुमचा निर्णय पुढचा आहे, कारण तुम्हाला ट्रेनिंगला त्याच्यानंतर 1.5-2 महिन्यांनी किंवा जास्त आणखी 3-4 महिन्यांनी बोलवू शकतात। सध्याच लगेच काही बोलवतील नाही, कारण सध्या जी करंट बॅच आहे ती ट्रेनिंगला गेलेली आहे आणि बाकीचे विद्यार्थीसुद्धा ट्रेनिंगला जाण्याचे बाकी आहेत। फक्त मग मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जा आणि त्याची MSFची नोंदणी करून या, ठीक आहे। बाकी तुमच्या बाकीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना कोणाला मेसेजेस आला असेल त्यांचे कोणाही तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता। बाकी तुम्ही तिथं जाऊन तुम्हाला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट मी तिथं तुम्हाला सांगतो, आणि जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसतील किंवा काही असेल तर त्या संदर्भात हा व्हिडिओ थोडा बारकाईने ऐका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तिथं जाऊन पुन्हा परत येण्याची किंवा परत चक्रा मारण्याची गरज पडणार नाही। बघा तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे तर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, 3 नंबर जन्मदाखला। हा जन्मदाखला म्हणजे काय, जर तुमच्याकडे जन्मदाखला असेल तर ठीक, नाही तर हे 10वी-12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं त्याच्यावर जन्माची तारीख असते, तोच आपण जन्मदाखला ग्राह्य धरल्या जात असते, ठीक आहे। आधार कार्ड हे कंपल्सरी घेऊन जायचं आणि आधार कार्डवरचं स्पेलिंग जे आहे ते तुमच्या या 10वी-12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे आहे की नाही जसंच्या तसं मॅच झालं पाहिजे, नाहीतर तुम्हाला या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये फेल करतात आणि तुम्हाला पुन्हा ते करेक्शन करण्यासाठी घरी वापस पाठवतात आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला बोलवतात। याच्यामध्ये तुमचा फार वेळ जाऊ शकतो, तुमच्या डोक्याचा हेडेक होऊ शकतो। त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, जातानाच एक काम करून घ्या की आधार कार्डवर जर जे तुमचं स्पेलिंग आहे ते या तुमच्या प्रमाणपत्रांशी मॅच झालं पाहिजेत, म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्डवरचं जे स्पेलिंग आहे या बाकीच्या डॉक्युमेंटवरचं जे स्पेलिंग आहे तुमच्या नावाचं, तुमच्या वडिलांच्या नावाचं, तुमच्या आडनावाचं ते सेम असलं पाहिजे याची खात्री करून घ्या, ठीक आहे। त्याच्यानंतर पॅन कार्ड, त्याच्यानंतर 6 नंबरला डोमेसाईल सर्टिफिकेट आणि 7 नंबरला जर तुमच्याकडे लायसन्स असेल, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा MSIT हे एक्सेप्शनल असतात, परंतु तुमच्याकडे ते तुमचा एक्स्ट्रा फायदा व्हावा असावा म्हणून ते तुमच्याकडे असणं गरजेचं असतं। लायसन्स किंवा MSITचं सर्टिफिकेट असेल तर तेही घेऊन जा। आणि 8 नंबरला पोलीस भरतीचं हॉल तिकीट किंवा ॲप्लिकेशन अर्ज, हॉल तिकीट आणि ॲप्लिकेशन अर्ज हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की हे कंपल्सरीच पाहिजेत, परंतु जेव्हा मी गेलो होतो किंवा माझे सहकारी बाकीचे जे काही पोरं गेले होते त्यांना हे जरी कंपल्सरी सांगितलं असलं तरी, कारण मागच्या पोलीस भरती जवळजवळ 2 वर्षा अगोदरच्या 3 वर्षा अगोदरच्या असतात, तर कोणाकडे हॉल तिकीट असतं, आवेदन अर्ज असतं किंवा नसतं। मग तुम्ही असा विचार करू नका की हे आपल्याकडे हॉल तिकीट नाही आहे तर मग आपण जायचं की नाही, आवेदन अर्ज आहे तर मग जायचं की नाही आहे, असा विचार करायचा नाही आहे। मकड्यानं बॅग उचलायची आणि सरळ पोचायचं मुंबईला, बाकी तिथं जे होईल ते होईल, काहीच नाही आहे। माझ्याकडेही नव्हतं, माझ्या मित्रांकडेही हे हॉल तिकीट आणि आवेदनपत्र हे नव्हतं, तरीसुद्धा आमचं सिलेक्शन झालं, आम्ही तिथं आता ड्युटी करत आहोत, ठीक आहे। बाकी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीचे अपडेट्स मी या चॅनलवरती तुम्हाला देत असतो। बाकी तुमचे आणखी काही प्रश्न असतील MSFच्या संदर्भात, जॉईनिंग संदर्भात किंवा दुसऱ्या कशाच्या संदर्भात तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर तोपर्यंत धन्यवाद।